इश्टानो सगळ्यांक तुमकां माय मोगाचो येवकार. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीन, KTC ड्रायव्हर्स अलायड एम्प्लॉईज असोसिएशनाच्या वतीन आणि गोंयच्या चिरडाल्ले पिळिल्ले कामगारांच्या वतीन आयज एक बरो दीस. तो दीस म्हणल्यार 95 वर्सां फाटीं आमचो हुतात्मा शाहीद भगत सिंग आनी ताचे दोन वांगडी, जो राजगुरू शिवराम राजगुरू आणि थापर सहदेव तुझो सुखदेव थापर ह्या तिगांयकी लाहोर जेलीन तांणी जीवशी मारले ब्रिटीश साम्राज्यवाल्यांनी. जे आमचो देशाचेर तांणी राज करपाक ह्या साम्राज्यवाद्यांनी निचव घेतलेलो, सुपूत घेतलेलो आणि ताका लागून ते ह्या चळवळीचे बळी जाले. निरपराधी, निर्दोष नेणटे 23 वर्साचो बाब भगत सिंग तो ह्या दिसा 95 वर्सां फाटीं तो देवादीन जालो. ताका जीवशी मारलो, ताका फाशी दिली आणि त्याच्या वांगड्यांक फाशी दिली. अशें करून तेंचो आमी आयज दीस मनयतात आणि तांची याद आमकां आसा. तांचो जो स्पिरीट आहा, तांची जी उर्बा आहा, ती उर्जा आसा, ती सगळ्या देशाच्या कोणशा कोपऱ्यांनी आसची आणि आमच्या देशाच्या तरुणांक तांकां तांकां स्पिरीट तांकां एनकरेज जावचें आमच्या देशाची सुटका करपाक. अजूनही आमच्या देशाची सुटका जावना. ही सुटका जावपाची गरज आहा. अजूनही गरिबी आहा, अजूनही चिरडाल्ले लोक आमच्या देशान, भुकमारी आसा, गरिबी आहा आणि तशेंच बेकारी आसा. ती जर आमी पुसून काबार करतले जाल्यार चड अत्यंत गरज आहा आमचे नवे नवे जे तरुण आहात ते क्रांतिकारी जावपाची. इश्टानो, आयचो प्रेस कॉन्फरन्स कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्या टोटल जो पळय कितें व्यवहार चल्ला ताच्या विशीं आणि त्याच बरोबर कामगारांच्या प्रश्ना विशीं आमी थारायल्ले. जेन्ना गोंयची असेंब्ली चालू आसलेली, आमी धरलेले की दरम्यान की ती असेंब्ली 27 तारीख म्हणसर चलतली, जाल्यार तेणी आवचीत ती असेंब्ली बंद उडयली आणि तांणी सांगले की फोंड्याचे बाय इलेक्शन आसा म्हणून, निबा खंय निवणे. सो शेवटाक तेणी तो एक्सक्यूज घेतलो आणि सगळे कितें आसा व्यवहार जो पळय कार्यक्रम आसा असेंब्लीचो तेणी तो ठप्प दवरलो. लोकशाहीची कितलो प्रेम आहा म्हणून गोमता ह्या बीजेपीक. ही एस्टॅब्लिश प्रोसिजर, एस्टॅब्लिश प्रोटोकॉल ते तोडून मोडून दवरतात. जेन्ना तांकां दिसता तोडून मोडून दवरचे. सद्याक कदंबा कामगारांचो मुख्य मागण्यो ज्यो आसा त्यो म्हणल्यार आमच्या हातूंत प्रेस स्टेटमेंटान आमी दिला. कमीत कमी 300 डिझेल बसी घेयात. गरज आहा 500 तरी. कमीत कमी 300. कित्याक लॉंग डिस्टन्स जेन्ना बसी चलोवपाक जाय जाल्यार ते लॉंग डिस्टन्साक इलेक्ट्रीक बसी कोण जायना. दे आर ओके फॉर शॉर्ट डिस्टन्सीस. आमकां सगळ्यांक व्यवस्थित आमकां प्रवाशांक सवलत्यो दिवपाक जाय. जाल्यार ह्यो बसी कदंबाच्यो जितल्यो पळय आसा 250 वयर बस्यो स्क्रॅप जाल्यात. कित्याक स्क्रॅप जाल्यात, कंडेम जाल्यात? कित्याक दे आर अबाव 15 years. एज पर द मोटर व्हेकल्स ऍक्ट दे हॅव टू बी स्क्रॅप्ड. सो तो जालो एक. नव्यो बसी तुम्ही घेवपाक जाय, प्रोक्युरमेंट करपाक जाय. 18 बसी घेतल्यो, 20 बसी घेतल्यो म्हणून
लोकांची गरज आहा ती थांबना. तो जालो पयलो आमचो डिमांड. गेल्या फावटी आमी स्ट्रायक नोटीस दिल्ली ह्या डिमांडा फाटल्यान. दुसरे म्हणल्यार कामगारांच्यो कांय पोरण्यो मागण्यो आहात. आतां खूब जाण विचारता कामगार कदंबाचे आनी खुबशा गव्हर्नमेंट खात्यांनी कामगार अस्वस्थ कित्याक. ह्यो बीजेपी सरकार येयसून तांणी कामगारांक सदांच अस्वस्थ दवरला. आमी बीजेपीचेर कोंत्र म्हणून सैमान कोंत्र न्ही, पूण कोंत्र ह्या खातीर की एक तेंचो विचार आमकां पटना आनी दुसरें म्हणल्यार तेंची वागणूक आमकां लायक ना. ह्यो बीजेपी सरकार जो आहा तो कामगार विरोधी, प्रत्येक मॅटाक कामगार विरोधी. मिनिमम वेजेस तर फायज करपाक जाय जाल्यार 5 वर्सां आमी धोल बडयत रावचे पडटा. 5 वर्सां मागीर ते थोडे तरी थोडो पगार कितें वाडयता. म्हारगाय शीम आनी मेर नासतना वाडटा. इन्फॉर्मल सेक्टरान एक मानाय तुका 1000 रुपया सकला कामाक येना जाल्यार फॅक्टरीन तुका मानाय 540 रुपयांक अकुशल कामगार मेळटा अशें तांकां दिसता. आनी मिनिमम वेजेस 544 रुपीज म्हणून फायज केल्ला फॉर अकुशल कामगार, जेन्ना अनस्किल्ड कामगार बाजारांत 1000 रुपया शिवाय मेळना. आयज कदंबा कामगाराचे 34 म्हयन्याचे एरियर्स आहा. 7वो वेतन जेन्ना येयलो तांकां 4-5 वर्सां झगडचे पडले. ताच्या उपरांत ह्यो 7th पे लागू केलो इन 2018 एंड ऑफ द इयर आनी ताच्या उपरांत एरियर्स आमकां दिवंक ना. कितल्यो मिटिंगो जाल्यो, कितलो संप नोटीस जाले, कितल्या फावटी कामगार संपार वेची तयारी केली. तो जालो एक. दुसरो आमचो प्रॉव्हिडंट फंड 2009 म्हणल्यार 17 वर्सां फाटीं त्यांनी प्रॉव्हिडंट फंड कुडके केलो आनी तो प्रॉव्हिडंट फंड 6500 सीमा दवरली. आनी तितलेच न्हय, तांणी तो 12% मालकाचो जो कॉन्ट्रिब्युशन आसलेलो कदंबाचो कॉन्ट्रिब्युशन तो 10% हाडलो. आनी अशें करून सोशल सेक्युरिटी, सामाजीक संरक्षण जी कामगारांची आसा ती तेणे बंद केली. कामगारांनी कंटिन्युअसली झुजोन शेवटाक तो प्रॉव्हिडंट फंड आमी लागू केलो, सरकारान लागू करचो पडलो आनी तो 1 एप्रिल 2025 तो करेक्शन जालो. पण फाटले फ्रॉम डिसेंबर 2009 टू 31 मार्च 2025 आमकां जो पैसो तो पळय एरियर्स दिवपाचो आसलेलो तो तेणी कॉन्ट्रिब्युशन करूंक ना. सीएमान सांगले आमी उलोवन तें डिस्कशन करून सेटल करया. आतां मेरेन कितलेशे रिमांयडर आमी धाडले जाल्यार अजुनूय मिटींग ह्यो चीफ मिनिस्टरान घेवंक ना आनी अजुनूय तेजो आमकां प्रॉब्लेम सॉल्व जावना. अशें आसता ह्या सरकारान नवे नवे योजने काडटा. ह्यो सरकार स्मार्ट म्हणटा आपूण आनी स्मार्ट मिटर चालू केला इलेक्ट्रिसिटी कामगारांक फोंडांत घालपाक.